शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाचं आणखी एक कारण पुढे आलंय। नाशिकच्या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनींवर उठणाऱ्या समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवलाय। शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवून समृद्धी आणणार असाल तर शिवसेना सत्तेवर वरवंटा फिरवेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। तर कर्जमाफीच्या मागणीसाठी मुंबई ते दिल्ली पायी प्रवास करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी एका मंचावर आले, त्यामुळे शेट्टी आता भाजपपासून दूर आणि शिवसेनेच्या जवळ येत आहेत का अशी चर्चा रंगू लागली आहे। समृद्धी महामार्गाचं तुमचं स्वप्न आहे। अरे पहिल्यांदा शेतकऱ्यांना समृद्ध करा आणि मग तुमच्या त्या समृद्ध महामार्गाकडे जा। तुमच्या विकासाच्या मनोऱ्याच्या आड आम्ही येणार नाही, पण माझ्या शेतकऱ्याची थडगे बांधून जर का तुम्ही विकासाचे मनोरे उभा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काढल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। हा आमच्या शेतकऱ्यांचा निर्धार आहे। प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात। आताचे मुख्यमंत्री त्यांचं स्वप्न आहे समृद्धी महामार्ग, आनंद आहे। समृद्धी कोणाला नको असते, पण समृद्धी करणं याचा अर्थ असा नाही की आहे सुखाने असतील की नाही मला माहित नाही, पण थोडंसं समाधानाने जगत असतील, त्यांच्यावरती वरवंटा फिरून आमची समृद्धी येणार असेल ना तर हा वरवंटा आम्ही सरकारवरून फिरवल्याशिवाय राहणार। सर्वे चाललेला आहे। कसला सर्वे चाललाय की जर का आता मध्यावधी झाल्या तर आम्हाला मतं किती पडतील असं मला त्या भाजपचा सर्वे चाललेला आहे। कसला सर्वे घेत आहे दिलाय ना तुम्हाला सरळ। आणखीन जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मी आज जाहीर करतो, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, तुम्ही मुक्त करा शेतकऱ्याला। मी माझे सगळे मंत्री बाहेर येतील आणि बाहेरून तुम्हाला पूर्ण मदत करतील। मी सरकार करून देणार नाही। तुम्हाला निवडणुका जर एवढ्यासाठी पाहिजे असतील की उरली सत्ता तुला स्वतःला पाहिजे, मी आज तुम्हाला सत्ता देऊन टाकतो, निवडणुका कशाला घेता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।